ठाणे महापालिकेच्या शाळेच्या 26 इमारती धोकादायक झाल्यानं त्यांची दुरुस्ती करण्याचं काम पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं एप्रिल महिन्यात हाती घेतलं. मात्र यातील काही शाळांची कामं पूर्ण झाली नसतानाच त्या ठिकाणी शाळेचे वर्ग भरण्यास सुरुवात झाली असून यामुळे दुरुस्ती काम करणं शक्य होत नसल्यानं आता सुट्टीच्या दिवसांमध्ये ही कामं करण्याचं नियोजन पालिका प्रशासनानं आखलंय. पावसाळ्यात धोकादायक इमारत कोसळून दुर्घटना घडू नये यासाठी ठाणे महापालिका दरवर्षी पावसाळ्यापूर्वी शहरातील धोकादायक इमारतींची यादी जाहीर करते. याशिवाय पालिकेच्या मालकीच्या इमारतींचीही तपासणी करते. त्यामध्ये धोकादायक इमारतींचं C1, C2A आणि C2B आणि C3 अशा 4 टप्प्यात वर्गीकरण करण्यात येतं. C1 म्हणजे राहण्यास अयोग्य आणि तात्काळ निष्कासित करावी लागणारी अतिधोकादायक इमारत. C2A म्हणजे इमारत रिकामी करून संरचनात्मक दुरुस्ती करणं, तर C2B म्हणजे इमारत रिकामी न करता त्यांची संरचनात्मक दुरुस्ती करणं आणि C3 म्हणजे इमारतींची किरकोळ दुरुस्ती करणं. याप्रमाणे पालिकेनं काही दिवसांपूर्वी शहरातील धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे. त्याचबरोबर काही महिन्यांपूर्वी पालिका शाळेच्या इमारतीच्या बांधकामांचं संरचनात्मक परीक्षण करून घेतलंय. यामध्ये 26 इमारती धोकादायक असल्याचं समोर आलं होतं. त्यातील 2 इमारती C2A या वर्गवारीतील तर 24 इमारती C2B या वर्गवारीतील होत्या. या इमारतींच्या दुरुस्तीचा प्रस्ताव प्रशासनानं तयार केला होता आणि त्यासाठी 50 कोटींचा निधी राज्य शासनानं दिला होता. जानेवारी कामाचे कार्यादेश ठेकेदारांना देण्यात आले होते. मात्र या शाळा सुरू असल्यानं दुरुस्तीची कामं एप्रिल अखेरपासून सुरू झाली असून ही कामं 1 वर्षात पूर्ण करण्याची मुदत आहे. यातील 2 इमारतींमधील शाळा दुरुस्ती कामासाठी इतरत्र इमारतीत भरवण्यात येत आहेत. तसंच जून महिन्यात शाळा सुरू झाल्यानं 24 इमारतींच्या दुरुस्तीचं काम करणं शक्य होत नसल्यानं पालिकेनं आता सुट्ट्यांच्या दिवशी म्हणजे शनिवार, रविवार, उत्सवांच्या मोठ्या सुट्ट्यांच्या काळात ही कामं उरकण्याचं नियोजन आखलं असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे.